तर नमस्कार मित्रांनो, मी श्री आणि तुम्ही पाहता ब्लॉग बाय श्री. आज ना उशीर झाला आऊत धरायला. आपण काल ज्या शेतात गाजराचं बी टाकलं होतं ना, तर तिथं आपण अर्धा आऊत हाणलं होतं आणि अर्धा आऊत हाणायचं राहिलेलं आहे आपलं. म्हणजे अगोदर आपण शेताला उभं राहून आऊत हाणलं होतं, त्याच्यानंतर खत विस्कटलं, गाजराचं बी विस्कटलं आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा त्याच्याहून ते बी मातीत मिसळण्यासाठी खत बी परत एकदा आपण आऊत हाणतो. तर मी आता आऊत झुपले आणि आता 12:30 वाजलेत. आज जरा उशीर झाला मला आऊत धरायला, लवकर धरायचं होतं आणि गरमी तर भरपूर आहे. तर आणि जे व्ह्यूवर्स नवीन व्हिडिओ बघतात तर त्यांना एकदा बैलांचे नाव सांगतो. तो छोटा आहे तो चिमणे आणि हा सर्जय हा मोठा आहे. हे दोघं एकाच आईचे दोघं भाऊ आहेत. तर हा 2019ला जन्मला आहे आणि तो 2020ला जन्मला आहे. म्हणजे त्यालासुद्धा आता 2-4 महिन्यांनी 5 वर्ष होतील आणि ह्याला 6 वर्ष होतील. नाही, नोव्हेंबर त्याला 4 होतील बहुतेक. नोव्हेंबर 2025 5/20ला जन्मला हा. तर चला आता मी आऊत हाणायला चालू करतो आणि आऊत मला म्हणजे मोकळंच फिरवायचं आहे. अगोदर एकदा खोल आऊत मारलेलं आहे उभा राहून. चल चिमणी, चिमणी आहे तिकडं नाही रे, इकडं चल. हां, तर असं एकदम हलक्या हाताने आऊत मारून घ्यायचं आहे. फक्त असा हात लावायचा आणि नाही लावला तरी अडचण नाही, आपलं लाकडे होते तर त्याच्यामुळं बॅलन्स होतं आहे व्यवस्थित. आता अर्ध्यात आलो मी पाळी घालत. जस्ट ह्या बैलाच्या पासून बांधापर्यंत राहिले आणि इकडचा त्या अर्ध्यापासून मी अलीकडं आऊथानत आलो आहे. मग आऊत म्हणजे हे शेत अर्ध्यापासून इथपर्यंत आलो आहे आऊथानत आणि तो बांधापर्यंत राहिले. एक होईल अर्ध्या तासात आऊथानायचं. चल चिमणी. मी आऊत इथं उभा केलं आहे आणि आता आपल्या हिऱ्याची जागा बदलतो. तर हा आपला हिरे आहे. हे हिऱ्याची आई ती पलीकडे दिसते नाही, सावलीत उभा राहिलेली खिल्लरी गाय, काळी गाय. तर ती हिऱ्याची आई, ती काळी गाय, तिचं नाव खिल्लरी आहे आणि हा तिचा मुलगा हिऱ्या. आणि ह्या हिऱ्याचा सगळ्यात मोठा भाऊ तो अलीकडे अवताला आहे ना, तो ह्या पिल्ल्याचा मोठा भाऊ आहे तो. आणि त्या बैलाच्या पलीकडचा जो छोटा बैल ना, तर ह्याचा तो 2 नंबरचा भाऊ आहे, म्हणजे मधला भाऊ. तर अशी ह्या पिल्ल्याची एवढी फॅमिली. हां, आणि ह्या पिल्ल्याला आहे ना एक बहीण पण आहे. बहीण सेम त्या गाईसारखीच आहे बहीण, तिचं नाव राणी. मी पुढं व्हिडिओ दाखवेल, ती आज दाखवेल किंवा उद्या दाखवेल, पण सेम अशीच दिसते. हाच कलर पॅटर्न आहे. खालून पोटाला वगैरे पांढरी आणि वरती काळी, मध्ये बरगाड्यावर पांढरी, तोंड काळं, मागं शेपूट पांढरा आणि जे मांड्यात ना चौक गाईचा तर तो काळा आहे. सेम अशीच राणी म्हणून एक कालवड आहे. तर ती तिची मुलगी आहे त्या गाईची. म्हणजे ह्या गाईची आपल्याकडे 4 वासरे आहेत त्या गाईचे. हिऱ्या ह्याला मी सकाळी इथं चरायला बांधलं होतं. आज लवकरच गाईला आणि ह्याला सोबतच चरायला बांधलं होतं. ह्याला आता मी त्या झाडाखाली चरायला बांधतो, म्हणजे सावलीत पण उभं राहीन थोड्या वेळाने तो. तर तसं या गावरांगुरांना उन्हाने काय होत नाही, म्हणजे जास्त ऊन असल्यावर पण नाही जमत, पण ह्या उन्हाने काय होणार नाही त्याला. हे बघा इथं लागला तो, केली सुरुवात त्यांनी खायला. त्याचं मस्त खाते. ह्याच्यासोबत एक हरण्या असतो, तर त्याला मी आज आणला नाही, तो जागेवरच आहे हरण्या. पण आता हिऱ्या मस्त इथं खाईल पण, आणि त्याला सावली भेटती झाडाची. तर त्याची आई हालचाल करते. त्याच्या आईची एकदा जागा बदलतो मी, म्हणजे सकाळी त्याला बांधलेलं होतं तर तिने खाल्लं आहे. एकदा इथं बांधली होती, इथली जागा बदलली होती, पण आता इथलं पण तिने सगळं गवत खाल्लं आहे. तर मी त्याला दुसऱ्या बाजूला बांधतो. हिलरी इकडे, इथं कुठं खाते का तू? ये इकडे. आता ह्या गाईची मी जागा बदलली, ही पण गाय खायला लागली. चला आता परत आवतावर जातो. मित्रांनो, झालं बरं का आऊत हाणायचं. आता आऊत हाणायचं झालं आहे. आता आऊत सोडतो मी, मग दुसरे काय काम आहेत ते बघतो. हे आपलं आवळीचं झाड आहे. ह्याला जेमतेम मोजलं तर 20 आवळे आले असते. आता ह्याच्यात तर मला कुठं आवळा दिसतच नाही, पण तरी तुम्हाला दाखवतो. मी जिथं बघितलं होतं ना आवळा, तर तिथं तुम्हाला दाखवतो आवळा. म्हणजे पलीकडच्या साईडने आहेत आवळे, वर आहेत पण ते फोनमध्ये दिसत नाहीत. आणि इथं एक खाली आवळा आहे, हे बघा. हा, ह्याला फवारणी नाही काय नाही ना, वरून थोडंसं हे झालं, पण हा आवळा चांगला आहे, कीड वगैरे नाही. कीड आहे की राव खालून, थोडीशी नॉर्मल कीड आहे राव. एवढी पाकळी खराब नाही, बाकी चांगला निघतो. आणखीन वर आवळे आहेत पण फोनमध्ये दिसत नाही, पण काही 20-25च आवळे, तिला जास्त आवळे येतच नाहीत. हे बघा इथे एक आवळा आहे. हा,
आता हा किडलेला नाही, अरे इथं 2 आहेत की, हे बघा हा पण किडलेला नाही, काय नाही, चांगला आहे. आणि हे बघा हा एक आहे. असे कुठं कुठं आहेत आवळे, म्हणजे सगळे मोजले तर 50 असतील, पण एवढूशाने काय होणार, एवढं मोठं झाड आहे आणि याला फक्त 50 आवळे, एवढं कसं परवडेल मग. आवत हाणून झाल्यानंतर आपण धरले डुबं म्हणजे छोटा आवत. तर हे छोटा आवत हाणायचं आपल्याला ह्याच शेतात जिथं आपण राजमा पेरला होता. आपण राजमा एवढा राखून ठेवला होता, म्हणजे चांगला आलाय म्हणून, म्हणजे आलाय चांगला तो. आणि त्याच्यात गवत किती झाले तर त्याच्यामुळं गवत डुबायचं झालं. जसं की मी इकडे डुबले, तर हे बघा ही राजम्याची लाईन आहे ना, तर ह्याच्या बाजूचा हा काँग्रेस असा ढील लावून निघला. मग ऊन जास्त पडलं का वाळून जाईल आणि मोकळा पण झाला. ह्याच्या मुळ्या जरा ढिल्ल्या जर म्हणजे जमिनीचा ह्याचा संपर्क तुटला, ह्याच्यासोबतच्या मातीतलं पाणी आटलं की मग हे वाळून जाईल. तर असं डुबायचं चालू आहे आपल्याला राजमा. कारण परत काय गाजरं उगवले ना, तर मग हे बघा इकडं डुबं वळत आणि गाजरं तुडवतील. मग त्याच्यामुळं आपण लगेच डुबून घेऊ. आणि डुबायला आलता पण तण पण किती उगवलं ना, बारीक बारीक तण लवकर वाळून जातं डुबल्यावर. त्याच्यामुळे आता डुबायचं चालू आहे. बैलीत ना दोघं सकाळी पण लय पाणी पिलते आणि आता बी लय पाणी पिलेत फुल. आता बैलाला ह्या ड्रममध्ये टाकला मुरघास. चिमणी हात पलीकड सर सरक. हां, सकाळी पण त्यांनी खाल्लेलं होतं, पण आता काम केलं ना खाऊन घेतील. आणखीन 1 कॅरेट आणणार आहे आणि 1 कॅरेट दोघात टाकतो परत, मग संध्याकाळी पण टाकायचे. आता त्यांना कंटिन्यू काम आहे, उद्या पण काम आहे. एवढा हप्ता ना बैलांना कंटिन्यू काम आहे. फक्त पावसाने सवड दिली ना मग त्यांना कंटिन्यू काम, मग पावसाला तर आराम. हे डुकरांनी काय केलं आहे, नुसती गांडूळ खताची खराबी. हे बघा आपलं गांडूळ खत आहे ना असं झालं छान. इथं मी उन्हाळ्यात खिलेरीचं आणि त्यांचं शेण टाकलेलं इथं, हिऱ्याचं खिलेरीचं त्यांचं, तर कसलं भारी झालं इथं. पण हे डुकरांनी सगळं उकरून ह्याच्यातले गांडूळ खाल्लेत. डुकरं लय त्रास देतात रे बाबा. हे बघा ना, हे किती मऊ आहे, भारी, लय भारी गांडूळ खत आहे. आणि ह्या खतामुळं हे केळीचं झाड, तर उन्हाळ्यात इथं कधी केळीचं झाड तोडून टाकलेलं, परत ते चिटकलं आणि त्याला जे कोंब आला, हे एवढं मोठं झालं हे झाड. खिल्लारीने लय भारी गवत खाल्ले बरं का, म्हणजे व्यवस्थित खाल्ले. तिची जागा बदलायची, कुठं जागा बदलू, हिरे तिकडे, हिरेला आहे त्याच्या पलीकडेच बांधतो. आधी हिऱ्याची जागा बदलतो, मग नंतर खिल्लारीची जागा बदलतो. आणि मला आता बैलगाडी घेऊन जायचं आहे आपल्या कडवळाच्या शेतात, म्हणजे तिकडं कडवळ आणायला. हिऱ्या लय मस्त खाल्लं राव तू पण. तर मग मी ह्या दोघांची जागा बदलली, हिऱ्या तिकडं खाते आणि खिल्लारी इथं खाते. त्यांची जागा बदलली, बैलांना घेऊन जातो आपल्या कडवळाकडल्या शेतात. तर बैलांचं काम म्हणजे आज दुपारून त्यांना काम नाही, आता डायरेक्ट उद्याच्याला त्यांना काम. मग उद्याच्याला बघता येईल कुठं आवत आणायचं आहे, ती आपलं कडवळाचं शेत नीट करायचं. आणि जिथं मी गावतात शेतात आवत आणले ना, पण तिथं परत एकदा आवत आणायचं आहे. आता मी बैल आणून बैलगाडी जर झोपली, मी म्हणतो आपण जाताना चिमण्याला बी नेऊ, जरासा फिरून येईन देऊ चिमण्या. हां, ऐकू इकडे इकडे हरणे, इकडे चल, थांब हरण्या इथं थांब की. हां बस, त्याला बांधतो इथं. हरण्या बांधलाय माग आणि आता मी जातो कडवळ आणायला. आता बैल इथं माझी चिमण्या बांधलाय चरायला आणि सर्जाला आता मी बांधतोय चरायला. त्याला पण त्याच्या दाव्याला मेक लावून घेतली, त्याला बांधतो. इकडे सर्जा इकडे चल, तो तिथं खातोय ना, तू इकडे. आणि हो सर्जा, आणि तिकडं बैलगाडीला हरणे, तिकडं बैलगाडीला हरणे आणि मोत्या आलाय माझ्यासोबत. इकडं मोत्याच्यात काय विषय नाही, ते इकडंच फिरत असतो. बस का इथं सर्जा पलीकडे जा रे, पलीकडे सर्जा, पुढं हो पलीकडं हो ना, म्हणजे मला अंदाज येतोय बाईला कसं खात्यात बैल. हरण्या चल पुढे. आता हरण्याला सडक देतो, बैल तर खात्यात.
हरण्याला कुठं बांधू? हिथं बघत होतो गवत खातोय का? इथं भरपूर गवत आहे. खातोय राव. थांब बांधाचं खाना. हा खातोय हरण्याला मी बांधला आता इथं. ए थांब. हा बांधलं इथं हरण्याला. मित्रांनो समोरचं कडवळेला ह्याच्या बाबतीत मला एक कमेंट आली होती की ह्याला बुरशी नाही का लागली. तर बुरशी लागली म्हणजे कडवळ खराब झालं आहे तसं. पण आता काय ना, आपले शेत रिकामं करायचे आणि आपण एक बैलगाडीवरून नेतोत ना, एक बैलगाडी, तर ती आपण सगळ्या गुरात थोडी थोडी टाकतो. म्हणजे फक्त बैलांना नाही टाकलं, नाही तर जरशा गाय आणि चरायला जाणारे गुरं ह्या 2 गुरात असतं ना, तर त्याच्यामुळे सगळ्यांना थोडं थोडंच येतं. म्हणजे त्यांच्या पूर्ण खाण्यात प्रत्येकाच्या 20-20% कडवाळ येत असेल, 15-20% तर येत असेल थोडं थोडं. तर त्याच्यामुळं काय परिणाम होत नाही गुरांवरती ह्या कडवाळाचा. तर तसं आणि कस पण राहिला नाही ह्याच्यात. पण आता शेत तर नीट करावं लागेल ना. जर पाऊस इतका लागोपाठ आला नसता ना, तर हे संपलं पण असतं आणि आतापर्यंत शेताला आऊत पण हाणलं असतं. पण पाऊस लागोपाठ येतो ना सारखा, मग त्याच्यामुळं हे कापता येत नाही पाऊस आल्यानंतर. म्हणजे कापायला काय अडचण नाही, पण हे शेत आहे ना, तर शेतातून बैलगाडी बाहेर निघणार नाही. मग त्याच्यामुळं आपण कापलं नाही. हे आता किती एक 7-8 दिवसाचं तर राहिलं आहे फक्त. गाडी भरून घेतली कडवळानी. आता बैलांना आणतो. बैलांच्या जागा पण बदलल्या होत्या मी. चिमण्या थोडंसं इकडल्या बाजूला होतं, जागा बदलून इकडे केलं. सर्जनी लय व्यवस्थित खाल्लं. सर्ज खालच्या बाजूला होतं, थोडंसं चिमण्याच्या बाजूला घेतलं मध्ये. हरण्याची जागा बदलली नाही कारण की तो आणखीन गवत खातोयच. पण आता घरी जायची वेळ झाली आमची. आता आम्ही जातो घरी. म्हणजे तसं आज लवकरच आहे, पण परत मग खिलरी आणि हिऱ्याला बांधायचं. त्याच्यामुळं अगोदर हरण्याला बैलगाडीला बांधून घेतो. चाललो आता मी घरी. हे महाग हरण्याला घेतलंय इकडं. हरण्या पण मस्त खाल्लं बरं का, आणि बैलांनी पण चांगलं खाल्लं बरं का. 1 तासभर होतात आपण इकडं. 1 तासात चांगलं खाल्लंय बैलांनी. 1-1.25 तास मस्त खाल्लंय त्यांनी. बैलाला पाण्यावर आणले. आता गुरं पण येते ना आपले चरून. चिमण्या तर बैल पाणी पिणार फुल. कारण की आज सकाळी बी लय फुल पाणी पिलेत, दुपारी पण लय फुल पाणी पिलेत. कारण की ऊन पण तसलं पडते ना, गरमी होती. चिमणे तू पाणी पिजाल उबडी. चिमणे सारजाल तर फुल तहान आहे. चिमण्या कमीच पाणी पितो, कधी पितच नाही. कधी 1 टाईम 2 टाईम. चिमण्या पाणी पिणं, मग सकाळी पुन्हा तहान लागते. उद्या सकाळी खायचं नाही परत तहान लागली की. उद्या मग त्याला 10 वाजताच तहान लागेल. चिमण्या ए बरं जा. बैल इथं जागेवर बांधले, लगेच गुरं चरून आले. आता एक काबरीची जागा खाल्ली तरी काबरी वर आली. गावरान हा वेचणीला हात लावलो ना तरी काय करत नाही. सरजा नवीन असं वेचणीला हात लावलं ना लय घाबरायचा. सीता आहे काय काय थांब ना. काबरेट यांचे दावे हरपलेत. म्हणजे दावे जागेवर नाही, त्यांना सकाळी दुसरीकडे बांधलं होतं ते. आता दोघांना खिलरीला आणि हिऱ्याला सोबतच नेतो. हिऱ्यात आई पैशातले असलं नीट चलतच नाही, सारखा लाडतच असतो, तरी नेतो म्हणजे वेळ वाचन. ऐकतच नाही आई पैसे असल्यावर. हिऱ्या दोघांना पण सोबतच आणलं. फुल पाणी पिणार कारण की गरमी लई राहते ना, तर ते अरे शेवाळे त्रास देतं म्हणून आता काढू शकत नाहीत आपण. का सध्याला ऊन लय ना, गरमी लय राहते, गुरं लय तहान देत. हिऱ्या थांब, दम काढ रे, तुला घरी गेल्या सोडणारच आहे ना. जरा दम नाही, पी पाणी. पाणी बी अर्ध पितोय. चल आता झाले सगळे काम. शेवटचं काम हे हिऱ्याला दूध पाजायचं. ते पण दूध पितोय, मग ह्याला बांधलं की झाले सगळे कामं. आणि बाहेर आज उजेडचे, लवकर कामं आवरले आज, बरं झालं. मला कालचा व्हिडिओ एडिट करायचा राहिला, तो व्हिडिओ संध्याकाळी एडिट करून रात्री अपलोड करून सकाळी पब्लिक करावं लागेल. तर परत मग आजचा व्हिडिओ बनवायचा, म्हणजे कालचाच बनवायचा राहिला आहे कामामुळं. बाकी इकडं ही सीता सकाळचा भुस्सा खाते तिच्या कॅरेटमधला. गौरांग बसला खाली. आणि आज काबरी वरच्या शेडमध्ये आली होती ना, तर मग इथलंच एक दावा घेतला आणि तिला वरच्या शेडमध्ये बांधले. तर तिला तशी यायची गरज नव्हती वरच्या शेडमध्ये,
पण ती आली गंगासोबत आणि गौरांगसोबत, मग बांधली इकडं वरच्या शेडमध्येच.